शेतकऱ्याला कांदा विकल्यावर मोठा प्रश्न असतो त्याचा पेमेंट, त्याच्या कष्टाला जो आहे तो दाम मिळेल का, आणि मिळाला तर तो वेळेवर मिळेल का. कारण की असे पण बरेच केसेस झालेले आहेत, व्यापारी लोकांकडून फसवणूक केली जाते. परंतु इथे एक अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आहे. हे आहे पिंपळनेरचं मार्केट, आणि इथे जे लाईनीत उभे आहेत ना हे शेतकरी आहे, शेतकरी बांधव. आणि विशेष म्हणजे इथे प्रत्येक त्यांनी असं एक सिस्टम केलेली आहे, प्रत्येक व्यापारी जो आहे तो माल विकल्यानंतर एकत्र एका ठिकाणी जमेल आणि त्यांचा जो पैसा जो आहे तो प्रत्येकाला जो आहे तो रोख वाटला जाईल. हे प्रत्येक व्यापारीचे रिप्रेझेंटेटिव्ह बसलेले असल्यामुळे माझ्यामध्ये, आणि ते प्रत्येकाचं जे आहे ते रोख पेमेंट करता आहेत. माझ्यासोबत आहेत सरकारी मार्केटचे अध्यक्ष किरण सर. ते आपल्याला याविषयी थोडीशी माहिती देतील. सर, बघून खूप सुखावलोय मी, आनंद वाटलाय मला की तुम्ही रोख पेमेंट करता आहात पहिले तर, आणि एकाच ठिकाणी करता आहात ते. आणि हे जे लोकेशन आहे ते कन्व्हिनियंट असं लोकेशन आहे शेतकरी बांधवांना. सो काय म्हणाल तुम्ही याच्यावर? पहिलं तर तुमचं अभिनंदन. सर, मी कृषी उत्पन्न बाजार समिती साक्रीचा विद्यमान संचालक आहे आणि उपबाजार पिंपळनेरचा कांदा व्यापारी पण आहे. ज्या वेळेला 2 वर्षापासून बंद पडलेलं आमचं सरकारी मार्केट यावर्षी 30 एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलं, त्याच वेळेस आम्ही असं डिक्लेअर केलं होतं की यावर्षी शेतकऱ्यांना रोखीने आम्ही पैसे अदा करू. आणि त्या पद्धतीने 30 एप्रिलपासून तर आज तागायत आणि इथून पुढे देखील शेतकऱ्यांना रोखीनेच पेमेंट अदा करतो. विशेष म्हणजे सर्व व्यापारी कांद्याचं पेमेंट हे एकाच ठिकाणी इंडियन ऑइल पंपावर वाटप करतात. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं ही एक चांगली सुविधा आम्ही बाजार समितीतर्फे उपलब्ध करून दिलेली आहे. धन्यवाद. खरंच चांगली सिस्टम आहे सर. आणि मी आशा करतो, आता ठीक आहे रेट जरी कमी असले तर मला थोडंसं सोपं जात असेल द्यायला पेमेंट, पण जेव्हा आशा करतो रेट वाढतील आणि वाढता जेव्हा रेट असेल तेव्हा देखील जी आहे तुम्ही जी सिस्टम आहे ती पाळाल अशी मी आशा करतो. 100% पाळू. जर का तशी परिस्थिती झाली तर आम्ही वाहनांचं लिमिट ठेवू आणि लिमिट ठेवून वाहनांचा लिलाव करून तेव्हा देखील पेमेंट रोख स्वरूपातच अदा करू. खूपच चांगला उपक्रम आहे. सर्वांनी याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि जे चांगलं आहे ते ॲप्रिशिएट केलं पाहिजे असं मी या मताचं आहे. जिथे कुठेतरी चूक असेल तिथे आपलं चॅनल नक्कीच तिथे आवाज उठवेल आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील. हे चांगलं काम करतात व्यापारी बंधू, त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्त तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे शेतकऱ्यांचं भलं हो. धन्यवाद.